चौरस. आता हे रो आणि कॉलम सारखेच आहेत का नाही, 3 3 आलं का ध्यानामध्ये. मग अशा वेळेस काय करायचं, 1 चा वर्ग किती येतोय 1, 2 चा वर्ग किती येतोय 4 आणि 3 चा वर्ग किती येतोय 9 आणि या सर्वांची बेरीज किती ती 9 4 13 आणि 1 किती 14. मग किती चौरस येते याच्यामध्ये 14. आता याच्या बघा रो आणि कॉलम समान आहेत का, 1 2 3 4 5, 1 2 3 4 समान आहेत का नाही. मग आपण काय करू, समान करू. काय करू तर समान करू. आता 1 केलाय तसं पकडू. आता 4 होती का नाही, रो आणि कॉलम सारखे होते का, 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर. पुन्हा घ्या इथे टाका, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. या सर्वांची बेरीज 16 9 25 29 30 किती आली 30. आणि हा आता आपण पकडला नव्हता ना, समान नव्हता, याला फक्त अंक टाकायचे 1 2 3 आणि 4. या सर्वांची बेरीज करायची, फक्त याचा वर्ग करायचे का याचे नाही, हा समान नव्हता ना. बाकीचे समान करून हे केले होते. मग हा राहिलेला आहे स्वतंत्र 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 किती होतात 10 आणि 10 आणि 30 किती होणार 10 + 30 किती होणार 40 होतात का. मग याच्यामध्ये किती चौरस येतात, इतकी सोप्या पद्धतीने मोजता येतात चौरस. आलं का ध्यानामध्ये.